विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बहुपदीचा भागाकार याच्यामध्ये एक पदीला एक पदीने भागलं याचे काल आपण एक उदाहरण पाहिलं होतं. आज आपण त्याच पद्धतीमधलं एक दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत. ते उदाहरण आहे -48p चा चौथा घात भागिले -9 चा p वर्ग. या दोन संख्यांचा आपल्याला आता भागाकार करायचा आहे. कालच्या मांडणीनुसार -48 p चा चौथा भागिले -9 p वर्ग. या प्रथम आपण जे अंशच्या ठिकाणी जी संख्या दिलेली आहे त्या संख्येचे आपण मूळ अवयव पाडणार आहोत. म्हणजे आपल्याला 48 च्या या ठिकाणी मूळ अवयव पाडायचे आहे. 48 आता ही 48 संख्या जी आहे या 48 च्या एकक स्थानाचा जो अंक आहे हा 8 आहे. मग या 8 ला आपल्याला कसोटीनुसार 0 2 4 6 8 जर एकच स्थानी 0 2 4 6 8 यापैकी अंक असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. तसं पाहिलं त्या संख्येला 3 ने देखील भाग जातो, कारण 3 ची कसोटी आहे की दिलेल्या संख्यांची बेरीज करा, दोन अंकांची बेरीज करा. 8 आणि 4 12, 3च्या पाढ्यामध्ये 12 येतात, म्हणून त्या संख्येला 3 ने पण भाग गेला असता. पण या ठिकाणी आपण सुरुवातीला 2 ने भाग लावूया. आता आपल्याला 48 चे दोन समान भाग करायचे. म्हणजेच काय, तर हे 40 रुपये आणि हे 8 रुपये. मग जर आपण 40 रुपये जर दोघांना दिले तर ते आहे 20 रुपये आणि 8 रुपये दिले तर ते आहे 4 रुपये. म्हणजे या ठिकाणी आपण याचा भागाकार केला तर 48 भागिले 2 याचा भागाकार येतो 24. पुन्हा याला दोघांची वसुली लागते. मग 24 रुपये आपण जर दोघांना दिले तर किती येणार आहे, तर बे दुणे 4 12 रुपये आले. पुन्हा 12 रुपयाचे आपण दोन समान भाग करू शकतो, म्हणजे दोनाची कसोटी लागेल. बेस 12 पुन्हा 2 ची कसोटी लागणार आहे. बे त्रिक 6. आता आपण या 3 चे दोन भाग करू शकत नाही, मग 3 चा आपण 3 भाग करू शकतो. 3 1 3. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 48 चे हे मूळ अवयव मिळालेले आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 1 आणि p चा चौथा, म्हणजे p हा 4 वेळा आलेला आहे. आता या संख्येला वजा चिन्ह आहे, म्हणून आपण पहिल्या संख्येचे वजा चिन्ह टाकतो. भागिले तसंच आपण 9 चे मूळ अवयव आपण या ठिकाणी पाडायचे. 9 ला 2 ची कसोटी लागत नाही, कारण 9 चे दोन पूर्ण भाग होत नाही. 3 ची कसोटी लागणार आहे. 3 त्रिक 9 3 3 1. या ठिकाणी आपला मूळ अवयव मिळाले 3 गुणिले 3 गुणिले 1 p चा वर्ग. म्हणजे p हा गुणाकार रूपामध्ये आपण 2 वेळा लिहू शकतो. 9 ला देखील या ठिकाणी वजा चिन्ह आहे, म्हणून पाहिजे आपण वजा चिन्ह. पुढे आपल्याला पाहायचं आहे की या दोघांमध्ये भागाकार आहे, मग दोघांमध्ये जे सारखे आहे तर आपण ती कसोटी लावूया. या ठिकाणी 2 आहे पण या ठिकाणी खाली 2 नाही. या ठिकाणी 3 आहे पण वर कुठे वर 3 आहे, म्हणून ते 3 3 आपण कट केले. 3 1 3 3 1 3. एक पण दोघांमध्ये कॉमन आहे, त्याचं उत्तर पुन्हा एकच येणार आहे. या ठिकाणी 3 ला 3 भागलं ते पण निघून गेलं आहे. या ठिकाणी p चा देखील भागाकार झालेला आहे. आता वर जे संख्या राहिले, वर जे आपल्याकडे अंक शिल्लक राहिलेले आहेत ते खाली याच्यामध्ये सामायिक नाहीये, त्या संख्यांचा आपण गुणाकार करून घेऊया. बे गुणे 4 4 गुणे 8 8 गुणे 16 नंतर 16 1 16 16 1 16. म्हणजे त्या ठिकाणी 16 आलेला आहे. संख्येला चिन्ह आहे वजा. त्याच्यानंतर अक्षरांमध्ये जर आपण चलपद पाहिली तर p गुणिले p हे एवढं शिल्लक आहे, म्हणून तो झाला p चा वर्ग भागिले छेदस्थानी शिल्लक झालेल्या संख्यांचा गुणाकार. 3 1 3 3 1 3, पण 3 ला आहे वजा चिन्ह, म्हणून पुन्हा उत्तर आलेले 3 आणि या ठिकाणी p काही शिल्लक नाही. आता या ठिकाणी
पूर्ण भाग जात नाही, फक्त आपल्याला चिन्हांचा आता बघायचा आहे. आपण गुणाकाराचा ज्यावेळेस गुणाकार केला होता त्यावेळेस आपण आधी संख्यांचा गुणाकार केला. गुणाकार करून झाल्यानंतर त्यांचे आपण चिन्ह मोजले, एक वेळा की दोन वेळा. एक वेळा असेल तर त्याचं उत्तर आपण वजामध्ये लिहितो आणि दोन वेळा आला असेल तर त्याचं उत्तर आपण अधिकमध्ये लिहितो. पण या ठिकाणी भागाकार आहे, भागाकाराला पण तोच नियम आहे. अगोदर भागाकार करून घ्या, नंतर त्या अंशाची आणि छेदाची वजा चिन्ह मोजा. जर वजा चिन्ह एक वेळा असेल तर त्या भागाकाराला उत्तर वजा येतं. जर वजा चिन्ह दोन वेळा असेल तर त्या संख्येचा भागाकार हा अधिकमध्ये असतो. अधिक चिन्ह द्या किंवा देऊ नका. म्हणून आपला भागाकार आहे 16p² भागिले 3. अशा प्रकारे आपण त्याच्या अवयव काढून हा आपण भागाकार केलेला आहे. त्याच पद्धतीने आपण उभ्या पद्धतीने देखील याचा भागाकार कसा करतात ते आता आपण पाहणार आहोत.